नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी मात्र देवघरामध्ये आपल्या ओवीसाठी प्रार्थना करत आहे की काही कर पण देवा माझ्या ओवीच्या पाठीशी उभ्या राहा आणि तिला सुखरूप घरी घेऊन ये. तेव्हा लगेच आता जानकी खूप रडत आहे आणि देवाला अगदी हात जोडून प्रार्थना करत आहे. त्याच वेळेस आता ऐश्वर्याजी सयाजीरावांचा पाठलाग करत माया आणि त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी गेली होती. आता मात्र म्हणजे मायाने आता जे काही सांगितलेलं आहे सयाजीरावांना, तर ऐश्वर्या लगेच आता फोन करते जानकीला. आता जानकी फोन उचलते आणि जानकी म्हणते की हॅलो हॅलो ऐश्वर्या. तर लगेच आता ऐश्वर्या सांगते की हे बघ ओवीचा पत्ता लागलेला आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं कुठे आणि काय. ऐश्वर्या माझी ओवी कशी आहे, तू बघितलंस का तिला, कशी आहेस बरं. त्यावरती आता ऐश्वर्या म्हणते की थांब जानकी शांत हो, मी तुला सगळं काही सांगते. तेव्हा आता जानकीने मात्र आता सगळं काही ऐश्वर्याने जे सांगितलेलं आहे ती प्रत्येक गोष्ट ऐकून घेतलेली आहे. आता ऐश्वर्या सर्व काही सांगते आणि म्हणते की ओके. त्यावरती आता लगेच जानकी म्हणते की बरं ठीक आहे, मी लगेच येते. आणि आता जानकी फोन ठेवते. आता जानकी ठरवते की आता मात्र त्या मायेची गाठ माझ्याशी असेल. त्यानंतर आता इकडे जो काही आता पोलीस स्टेशनमधून मायाचा माणूस सोडलेला आहे, तर तो माणूस मात्र आता बाईकवरून येत असतो आणि त्याच्या मागे ऋषिकेश आणि सौमित्र पाठलाग करत गाडीतून येत आहे. तेव्हा तो माणूस एका टेम्पोवाल्याजवळ थांबतो आणि त्या माणसाला बाईकच्या खाली उतरून म्हणतो, हे बघा मला एक फोन करायचा आहे, प्लीज दादा मला फोन देतात का. तेव्हा आता तो माणूस मात्र आता ह्या माणसाला फोन करायला देतात. तर आता मायाचा माणूस मायाला फोन करतो. आता सौमित्र आणि ऋषिकेश लगेच गाडीच्या खाली उतरतात आणि तो नक्की काय कोणाशी बोलतो हे ऐकण्याचा प्रयत्न करत त्याचा पाठलाग करत आहेत. त्यानंतर आता इकडे माया सयाजीशी बोलत असते आणि त्याच वेळेस आता तिच्या माणसाचा फोन येतो. आता माया ही सयाजीला म्हणते की 1 मिनिट आणि तो फोन ती घेते. ऐश्वर्याचं लक्षच असतं. तेव्हा आता माया हॅलो आणि कोण बोलत आहे असं विचारते. तर तिचा माणूस म्हणतो की मी बोलतो मॅडम. तेव्हा आता मायाला खूप राग येतो. माया त्याच्यावर चिडत म्हणते की अरे तू कुठे आहे आणि कोणाच्या मोबाईलवरून फोन केला. तेव्हा तो माणूस म्हणतो की अरे मी पोलीस स्टेशनमधून पळालो मॅडम. त्यावरती आता माया म्हणते की अरे तू असं कसं पळालास. तेव्हा तो सांगतो की अहो मॅडम हे बघा तो हवालदार मला दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये शिफ्ट करत होता. तेव्हा आता हे सर्व ऐकल्यानंतर माया म्हणते की हे बघ तुझ्या मागावर कोणी तर नाही ना असं विचारते. तेव्हा तो मागे वळून बघतो. तर मागे वळून बघितल्यानंतर आता ऋषिकेश आणि सौमित्र लगेच गाडीच्या मागे लपतात. तेव्हा तो बघतो तर कोणीही नाही. मायाला म्हणतो की नाही मॅडम माझ्या मागे कोणीही नाही आणि तुम्ही कुठे आहात असं विचारते. तेव्हा आता माया मात्र आता त्याला लोकेशन पाठवते आणि आता फोन ठेवते आणि तो माणूस म्हणतो की मी तिकडे पोहोचतो. माया आता फोन ठेवणार आणि मागे वळून बघते तर काय, मायाचं लक्ष ऐश्वर्यावर जाते आणि ऐश्वर्या आता तेथे दगडामध्ये पाय अडकून पडणार. तोच लगेच आता ती असं जोरात कणत ओरडते. आता सयाजी आणि माया तिच्याकडे पाहत असतात. सयाजी लगेच रागाने ऐश्वर्याला म्हणतो की तू इथे काय करतेस. तेवढ्यात इकडे मात्र आता हा मायाचा माणूस बाईकवर बसतो आणि तेथून तो मायेने सांगितलेल्या लोकेशनवर पोहोचणार. तोच लगेच आता सौमित्र आणि ऋषिकेश त्याचा पाठलाग करत गाडीमध्ये बसतात आणि घाईने त्याच्या मागे येतात. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्याचा फोन आल्यानंतर जानकी लगेच जायला निघते. तर आता सुमित्रा तिला विचारते की जानकी अगं कुठे निघालीस. त्यावरती आता जानकी म्हणते की आई अहो आपल्या ओवीचा पत्ता लागलेला आहे. ऐश्वर्याचा फोन आला होता हे ऐकून सुमित्रा म्हणते की अगं काय सांगतेस आणि काय ग अगं जानकी हे बघ आपण सगळेजण इतके प्रयत्न करत आहोत ओवीला शोधण्यासाठी, पण आपल्याला कुणालाही अजूनपर्यंत पत्ता नाही मिळाला. ऐश्वर्याला बरी ओवी सापडली ग असे सुमित्रा म्हणते. तेव्हा आता जानकी म्हणते की कारण सयाजी काकांना मायाचा फोन आलेला होता आणि ते आता मायाला भेटायला जाणार होते आणि हे सगळं काही मात्र ऐश्वर्याने ऐकलं होतं आणि आता ते आता पाठलाग करणार आहेत ऐश्वर्या त्यांचा, म्हणून मात्र तिने मला बोलावलेलं होतं. त्यावरती आता सुमित्रा म्हणते की नाही नको, मला असं वाटतं की तू ऐश्वर्याच्या बोलण्यावर पटकन विश्वास ठेवून स्वतःच काहीतरी वाईट करून घेऊ नकोस, जीव धोक्यामध्ये टाकू नकोस. त्यावरती जानकी म्हणते की आई हे बघा माझा ऐश्वर्यावर विश्वास आहे, असं काही होणार नाही, तुम्ही काळजी करू नका. आणि मागच्या वेळेस सुद्धा ऐश्वर्याने मला 2-3 वेळेस मदत केलेली आहे, त्यामुळे मात्र आता यावेळेस तिच्या हातामध्ये नक्कीच काहीतरी माहिती मिळाली असेल, म्हणूनच तिने मला घाईने बोलावलेलं असणार, नाहीतर ऐश्वर्या कधीही मला असा फोन नाही करणार. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की ठीक आहे मी सुद्धा तुझ्या सोबतच येते. तेव्हा जानकी म्हणते की नाही ऐश्वर्या
आहे माझ्यासोबत, आई तुम्ही नका टेन्शन घेऊ, मला काही होणार नाही. त्यावरती सुमित्रा म्हणते की अगं हे बघ, मागच्या वेळेस सुद्धा तू अशीच आता काही न सांगता ऐश्वर्याच्या सांगण्यावरून गेली होती, तेव्हा पाय बघ काय होऊन बसलं होतं. तेव्हा जानकी म्हणते की आई तुम्ही निश्चिंत राहा, काही होणार नाही, काळजी करू नका. जर आपल्या ओवीला शोधायचं असेल तर मला हे पाऊल उचलावंच लागेल, काही झालं तरी मला तिकडे जावंच लागेल, तुम्ही काही काळजी करू नका. त्यावरती आता सुमित्रा म्हणते की ठीक आहे, जा पण स्वतःची काळजी घे, आणि जर तुला काही वाटलं तर लगेच तू ऋषिकेशला फोन कर. तेव्हा आता जानकी म्हणते की ठीक आहे आई, मी लगेच जाते. आणि जानकी लगेच आता निघून जाते तर सुमित्रा देवी आईला हात जोडते आणि म्हणते की देवी आई अगं माझ्या जानकीचं लक्षण कर आणि माझ्या ओवीला सुद्धा सुखरूप घरी घेऊन ये. देवी आई तुझा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असून दे. तेव्हा आता इकडे मात्र सयाजीराव ऐश्वर्याला विचारतो तू इथे आलीस कशाला, काय गरज होती इकडे येण्याची. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हे बघा डॅडा, जे काही मी ऐकलं होतं तुमचं बोलणं तर ते कन्फर्म करण्यासाठी आले, आणि डॅडा तुम्ही या मायावर विश्वास ठेवता आणि तुम्ही नक्की या मायाला इथे भेटायला येताल, खरंच मला तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हतं. तेव्हा आता सयाजी म्हणतो की तू तरी काय वेगळं केलंस, तू सुद्धा शेवटी माझ्या विरोधातच आहे ना, आणि हे बघ तुझ्यासाठी मात्र मी काय काय केलं नाही. आता हे सर्व ऐकून ऐश्वर्या म्हणते की डॅडा मी तुमच्यासाठी बरंचसं काहीतरी केलेलं आहे आणि त्या सगळ्या गोष्टीची जाणीव सुद्धा मला आहे, हे लक्षात ठेवा. डॅडा एक गोष्ट लक्षात अशी ठेवा की आता तुम्ही काय करतात, जे काही करतात ते चुकीचं करतात, मायावर विश्वास ठेवतात, कारण ज्या मायेने मात्र तुमच्या मुलीवर गोळी झाडली होती आणि तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवतात, तिने मला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि तुम्ही तिच्याशीच हातमिळवणी करतात का, आणि हिच्याशी बोलण्यासाठी तुम्ही इथे आलात का आणि कशासाठी. तेव्हा लगेच आता सयाजीराव हा ओरडतो. सयाजीराव म्हणतो की गब्बस, तू मात्र आता इथे अजिबात ओरडू नकोस, आणि तुझ्यामुळे मात्र माझ्यावर ही वेळ आलेली आहे. तर आता ऐश्वर्या सुद्धा चिडते आणि ऐश्वर्या म्हणते की डॅडा तुम्ही काय करतात, काय चुकीचं करत आहात, तुमचं तुम्हाला कळतं का, कारण तुम्ही विसरला असता की हॉस्पिटलमध्ये असताना मात्र ह्याच मायाने मास्कमॅनचा गेटअप करून मला ती मारायला आली होती आणि त्यातून मात्र मला जानकीने वाचवले होते, हे तुम्ही विसरलात का. आणि कोर्टामध्ये सुद्धा मात्र जानकीने स्वतःचं आयुष्य धोक्यात घालून आणि इतकी मोठी रिस्क पत्कारून मात्र या सगळ्यातून मला वाचवलं होतं, आणि हे सर्व करणारी ही माया आहे आणि त्या मायेलाच तुम्ही मदत करतात. ऐश्वर्या मायावर धावून येते आणि रागाने तिच्या बघून म्हणते की ही माया फक्त दुसऱ्यांचा वापर करून घेते, एक गुन्हेगार ती आहे, आणि हे बघा डॅडा तुमच्या बाबतीत सुद्धा ती तेच करणार आहे. तेव्हा लगेच मायाला खूप राग येतो. माया लगेच रागाने ऐश्वर्याचा हात धरते आणि तिच्यावर ओरडते, बघ तू काही फुकट हे सर्व केलेलं नाही, तुझा सुद्धा या सगळ्या मागे स्वार्थ होता, तू तर माझ्याकडून पैसे घेतले होते आणि सयाजीरावांना सुद्धा मी पैसे देणार आहे. तर तेव्हा ऐश्वर्या रागाने मात्र मायाकडे बघते आणि सयाजीरावांना म्हणते की डॅडा प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, हिचं काम झाल्यानंतर ही तुम्हाला फसवणार आहे, ते पैसे वगैरे तुम्हाला काही देणार नाही. आणि हे बघा डॅडा, जर तुम्ही मात्र आता हिला मदत करत आहात हे पोलिसांना समजले तर डॅडा तुम्ही सुद्धा ह्या प्रकरणात नक्की अडकताल. तेव्हा आता सयाजीराव गुरमीमध्ये म्हणतो की कोण मला अडकवणार आहे, मला कोणी अडकू शकत नाही, आणि पोलिसांना कोण जाऊन सांगणार आहे की मी मायेला मदत करतो ते. तेव्हा आता माया लगेच म्हणते की तुमची लाडकी ऐशू सांगणार आहे. तर हो की नाही ऐशू, नाही का ऐशू. तेव्हा ऐश्वर्या रागाने तिच्याकडे बघते आणि सयाजीला म्हणते की डॅडा हे बघा माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला जे काही सांगत आहे ते ऐका, कारण तुम्ही हिच्या नादाला लागू नका, ही तुम्हाला फसवणार आहे, हिच्यावर विश्वास ठेवू नका, माझा ऐका, मी तुम्हाला जे काही सांगते. आता सयाजीराव ऐश्वर्यावर ओरडतो, बापाला शिकायचं नाही की मी काय करायचं आहे ते, एकतर तुझ्या पायी मी खूप काही भोगलेलं आहे आणि आता अजून मात्र मला नाही भोगायचं, आणि चल घरी असे बोलून आता सयाजीराव ऐश्वर्याच्या हाताला धरतो आणि तिला घरी चल म्हणत असतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हे बघा डॅडा प्लीज माझा ऐका. तर माया मात्र आता लगेच म्हणते की सयाजीराव तुम्ही हिला घेऊन जातात पण हिच्यावर लक्ष ठेवा, एकतर अगोदरच हिने खूप गोंधळ घातलेला आहे. लगेच आता सयाजी म्हणतो की कसे गोंधळ घालते बघतो ना मी, आणि आता जेव्हा ती जानकीला फोन करत असते आता लगेच हा सयाजीराव तिला म्हणतो की फोन कुणाला करतेस, दे इकडे फोन, म्हणून ऐश्वर्याच्या हातातील तो फोन हिसकावून घेतो. ऐश्वर्या म्हणते की डॅडा प्लीज ऐकून घ्या, मी जे काही सांगते माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा सयाजी तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतो आणि तिला जबरदस्तीने गाडीमध्ये बसवतो. तेव्हा आता माया मात्र ते निघून गेल्यानंतर आता स्वतःला म्हणते की ऐश्वर्याला माझा प्लॅन समजलेला आहे, म्हणजे नक्की आता इथे कोणीतरी येणार आहे तर, आणि माझा माणूस आल्यानंतर मात्र मला येथून निघावं लागणार आणि शेवटी आता ही जागा सुद्धा मला सोडावी लागणार आहे. तर त्यानंतर आता इकडे जो मायाचा माणूस आहे तर तो पाठलाग करत आता बाईकवरून येत असताना ऋषिकेश आणि सुमित्र त्याचा पाठलाग करत येत आहेत, आणि आता त्याचं लक्ष जातं कारण तो मागे वळून सारखा बघत आहे आणि आता ही गाडी आपल्या मागे का सारखी येत आहे असं त्याला समजते, म्हणून तो एका ठिकाणी बाईक उभी करतो
आणि लगेच तिथून अगदीच पळायला सुरुवात करतो. तोच लगेच आता ऋषिकेश आणि सौमित्र आता गाडीच्या खाली उतरून त्याला पकडतात आणि त्याला चांगले धमकावतात. त्यानंतर आता इकडे माया आता सयाजीला भेटायला आलेली आहे. त्या लोकेशनवरच आता उभी आहे आणि ते एका ठिकाणी लपते आणि त्याच वेळेस तेथे जानकी सुद्धा आता ऐश्वर्याने पाठवलेल्या लोकेशनवर म्हणजे तेथेच येऊन पोहोचते. रिक्षामधून ती खाली उतरते. माया तिला पाहते. माया लगेच आता तेथील एका झुडपामागे लपते. माया जानकीला बघून आता मनात म्हणते की शेवटी माझा संशय आहे तर तो खरा ठरला. म्हणजे ऐश्वर्याने सांगितल्याप्रमाणे जानकी आता इथे येऊन पोहोचली. नक्की आता ह्या ऐश्वर्याने तिला हे सर्व सांगितलेलं असणार. त्यामुळे काही झालं तरी मला ताबडतोब येथून निघावं लागेल आणि माझ्या माणसाला सुद्धा फोन करून दुसरा पत्ता आहे तर तो सांगावा लागेल. जानकी तर रिक्षातून खाली उतरते आणि रिक्षातून खाली उतरल्यानंतर ती फोन करत असते ऐश्वर्याला. किंवा आता तेथे आता इकडे तिकडे जानकी बघते आणि त्या लोकेशनवरच ती आलेली आहे असं तिला समजते. तेव्हा आता ती इकडे तिकडे पाहते तिथे कोणीही दिसत नाही आणि आता ती स्वतःलाच म्हणते की आता मला हाच पत्ता मात्र दिलेला होता. ऐश्वर्याने आता इथे कोणीच दिसत नाही. माया लगेच आता तेथून लपून दुसरीकडे जात असते आणि इथे कोणीच का दिसत नसेल म्हणून जानकी आता तेथे इकडे तिकडे बघते तर आता तिला मातीमध्ये चपलांचे ठसे दिसतात उमटलेले आणि जानकी म्हणते की चपलांचे ठसे तर इथे आहेत आणि ते पण आत्ताचेच वाटतात. म्हणजे कोणीतरी इथे येऊन गेलेलं आहे तर म्हणजे नक्की इथे कोणीतरी होतं. तर जानकीच्या लक्षात येते आणि आता मला बघावंच लागेल की हे ठसे कुठपर्यंत जातात. म्हणून त्या पावलांच्या ठस्यावर जानकी आता पाठलाग कर आणि त्या पावलांच्या ठस्यावर बरोबर ती पाऊल ठेवत आता जात असते बरोबर त्या मागावर. त्यानंतर आता इकडे हा ऋषिकेश आणि सौमित्र त्या माणसाला पकडतो. त्याची गचंडी वगैरे धरत विचारतो आमच्याकडे वेळ नाही, लवकरात लवकर सांग की ती माया कुठे आहे आणि काय रे तू कुठे निघालास, कुणाला फोन केला होता. आता सौमित्र रागानेच त्याला ही सर्व विचारतो. आता तो खोटं बोलत असतो की मी माया कोण आहे हिला नाही ओळखत. तेव्हा आता ऋषिकेशला खूप राग येतो. ऋषिकेश रागाने पुन्हा त्याची गचंडी धरून त्याच्या कानामागे देतो. ऋषिकेशला खूप राग येतो. ऋषिकेश म्हणतो की खोटं बोलू नकोस आणि हे बघ माझे पेशन्स तू मात्र आता आणखीन काही जास्त वाढू नको. जर मी ठरवलं तर माझ्या मुलीसाठी माझी मुलगी जर सापडली नाही तर तिच्यासाठी मी तुझा जीव सुद्धा घेऊ शकतो. लवकरात लवकर सांग की आता माया कुठे आहे नाहीतर मी तुझा जीव घेईल. म्हणून आता ऋषिकेश त्याचा गळा जोराने दाबतो आणि त्याच्यावर धावून जातो आणि आता मात्र त्याला रोडवर आणतो. एका बसला अगदी धडकावत त्याला विचारत असतो लवकरात लवकर सांग की माया कुठे आहे. जोरात मात्र गळा दाबून त्याला फाशी देण्याचं आता हा अगदी म्हणजे जीव घ्यायचा प्रयत्न करतो. तेव्हा आता तो माणूस खूप घाबरतो. त्याला त्रास होत असतो आणि तो म्हणतो की मी सगळं काही सांगतो मला सोडा, मी तुम्हाला सांगतो की माया कुठे आहे. तेव्हा तो माणूस म्हणतो की माया मॅडम मात्र एका मुळशीमध्ये एका जागी लपलेल्या होत्या आणि आता मात्र त्यांनी दुसरा पत्ता सांगितलेला आहे आणि त्या दुसऱ्या पत्त्याचं लोकेशन मात्र आता तो माणूस ऋषिकेश आणि सौमित्र यांना देतो. तो आपल्या जीवाला खूप घाबरतो. आता हे सगळं काही विचारल्यानंतर ऋषिकेश त्याला विचारतो की माझी ओवी तिच्या सोबत आहे ना त्या मायासोबत. तेव्हा तो माणूस हो असं म्हणतो. तेव्हा आता सौमित्र ऋषिकेश दादाला म्हणतो की तू ओवीकडे जा आणि मी याला घेऊन पोलीस स्टेशनला जातो. तेव्हा लगेच आता ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे. ऋषिकेश लगेच घाईने धावतच गाडीमध्ये बसतो. तेव्हा लगेच सौमित्र आता म्हणतो की चल पोलीस स्टेशनला. तो घाबरतो. तो म्हणतो की प्लीज दादा मला पोलीस स्टेशनला देऊ नका. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हे बघ तुला पोलीस स्टेशनला तर जावंच लागेल आणि जर तुला तुझी शिक्षा कमी करायची असेल तर तू आमची मदत कर. तेव्हा तो माणूस घाबरतो आणि तो म्हणतो की ठीक आहे मी तुम्ही सांगताल ते करायला तयार आहे. सौमित्र त्याला गुड असं म्हणतो. त्यानंतर आता सुमित्रा एकटीच बसलेली आहे. नाना आणि सारंग घरी येतात तर सुमित्रा एकटी बसलेली बघून विचारतात की काय झालं सुमित्रा, अगं तू एकटीच का, अगं घरामध्ये का कोणी नाही, कुठे गेले सगळेजण आणि जानकी कुठे आहे. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अहो सौमित्रा आणि ऋषिकेश बाहेर गेलेले आहेत आणि जानकी मात्र ओवीला आणायला गेलेली आहेत. तर आता हे ऐकल्यानंतर आता सारंगला आणि आता नानांना धक्काच बसतो. दोघंही म्हणतात की काय बोलते सुमित्रा, काय ओवीला आणण्यासाठी. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो हो. नाना विचारतात की म्हणजे जानकीला ओवीचा पत्ता कळाला का. त्यावरती सुमित्रा म्हणते की अहो सयाजी राव आहे तर ते मायाला भेटायला गेले होते असा फोन मात्र ऐश्वर्याने आता जानकीला केलेला होता आणि ते ऐकल्यानंतर मात्र जानकी सुद्धा गेली. तेव्हा नाना म्हणतात की अशी कशी एकटी गेली. आता सारंग सुद्धा म्हणतो की आई अगं तू आईला का म्हणजे जानकी वहिनीला का जाऊन दिलंस. आता सारंगला आणि नानांना खूप टेन्शन येते. जानकीच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर काय करणार आहोत आपण. अगं आई तुला आठवत नाही का माया किती डेंजर आहे ते.
तेव्हा सुमित्रा म्हणते की सारंग, अरे मी कसं विसरेल, सगळं काही मला माहिती आहे आणि सगळं काही आठवतं सुद्धा. तर तिला म्हणत होते की तू एकटी जाऊ नकोस, मी तुझ्या सोबत येते. पण जानकी कुठे ऐकणार होते. मी तिला जाऊ नको म्हणत होते आणि तिने काही ऐकलं नाही आणि निघून गेली. तेव्हा आता नाना सुद्धा जीव तोडून विचारतात की अगं पण नेमकं ती कुठे गेली. नानांना खूप टेन्शन आलेलं आहे, काही सांगून गेली का ती कुठे जाणार आहे ते. त्यावरती सुमित्रा म्हणते की नाही हो, तिने मला नाही सांगितले की ती कुठे जाणार आहे. तर ऐश्वर्याचा फोन आला आणि ती लगेच निघून गेली. आता नाना म्हणतात की अगं पण ती गेल्या मात्र तू आम्हाला सांगायचं होतं, आम्ही येण्याची तू वाट का बघत बसली, लवकरात लवकर सांगायचं होतं ना. आणि जानकी सुद्धा असं का वागते हे मला कळेनासं झालेलं आहे. तेव्हा लगेच आता सारंग म्हणतो की नाना मी वहिनींना फोन करतो. तेव्हा नाना म्हणतात की नकोय, कारण ती कोणत्या परिस्थितीत असेल आपल्याला काही कळणार नाही. त्यावरती आता सारंग म्हणतो की अहो पण ती आपल्याला कुठे आहे ते कळेलच ना. आणि त्याच वेळी सारंग म्हणतो की आता मी दादाला फोन करतो, म्हणून तो ऋषिकेशला फोन करतो. तर ऋषिकेश गाडीतून आता एका ठिकाणी येऊन थांबतो. सारंगचा फोन आता त्याच्या मोबाईलवर येत आहे. आता सारंगचा फोन उचलल्यानंतर आता ऋषिकेश म्हणतो की काय झालं सारंग. सारंग म्हणतो की अरे हे बघ, ऐश्वर्याने मात्र आता जानकी वहिनींना त्या ओवीचा पत्ता दिलेला आहे मायाचा, आणि आता जानकी वहिनी ओवीला आणण्यासाठी तिकडे गेलेली आहे. तर ते पण एकटीच गेली. आता हे ऐकल्यानंतर ऋषिकेशला धक्का बसतो. ऋषिकेश म्हणतो की काय बोलतात. त्यानंतर आता जानकी मात्र त्या गोडाऊन जवळ येऊन पोहोचते, जेथे मात्र ओवीला ह्या मायाने ठेवलेला आहे. जानकी ओवी ओवी करत येते. तिथे खूप अंधार असतो आणि तेथील ड्रमला एका धक्का लागतो आणि त्याचा आवाजून तो खाली पडतो. तेव्हा आता जानकी खूप आवाज करत असते की ओवी ओवी, आई तुला न्यायला आली, तू कुठे आहे, ओवी ओवी. तेव्हा आता ओवी लगेच आई आई असं करत असते. जानकी त्याच दिशेने येत आहे. ओवी आता तू घाबरू नकोस, आई तुला न्यायला आली, कुठे आहेस तू, मला माहिती आहे की ओवी तू कुठे आहेस, ओवी ओवी बाळा मला हाक दे, ए बाळा मला हाक दे. जानकी मात्र आता पुन्हा ओवी असं जोरात ओरडते. तर ओवी आई 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 असं करत असते. जानकी त्याच दिशेने येत असते आणि आता तिला समोर ओवी दिसते. ओवी सुद्धा आता आईला बघून रडत आहे. जानकी ओवी जवळ आलेली आहे आई आई करत. आता आई आई करत आता दोघेही एकमेकींना भेटतात. जानकीला खूप आनंद होतो. आनंद अश्रू तिच्या डोळ्यातून येत आहेत आणि ओवीला सुद्धा. आणि ए ना बाळा, मी तुला किती शोधलं ग, कुठे होतीस तू. जानकी आता तिला अगदी रडतच आपले हात पुढे करून ए बाळा आपल्या मिठीमध्ये असं करत असते. आणि तेवढ्यात ओवी येणार तोच लगेच माया मागून धावतच येते आणि ओवीला जोरात ढकलून देते. ओवी आता लगेच आता खाली जाऊन पडते आणि लगेच ती बेशुद्ध होते. तेव्हा आता जानकी ओवीची ती अवस्था पाहते. आता जानकीला खूपच राग येतो. माया जानकीला ढकलून देते. जानकी सुद्धा तिच्या एक अगदी कानामागे देते आणि काय ग, लाज कशी वाटत नाही तुला माझ्या मुलीला त्रास देण्यासाठी, म्हणून जोरात तिच्या कानामागे देते. एका मागून एक ती कानामागे देत असते. तर माया लगेच आता जानकीचा हात पकडते. जानकी आता दुसऱ्या हाताने तिला मारणार तोच लगेच माया तो सुद्धा हात पकडते. त्यानंतर आता इकडे सयाजीराव आता ऐश्वर्याला धरून घरी घेऊन येतो आणि विचारतो की तू तिथे कशाला आली होतीस. तेव्हा आता ऐशू म्हणते की हे बघा डॅडा, प्लीज माझं ऐकून घ्या. आणि तेवढ्यात कावेरी काकू धावतच येतात. कावेरी काकू म्हणतात की अहो काय झालं, तुमचा इतका आरडाओरडा सुरू आहे, काय झालं. तेव्हा आता सयाजीराव म्हणतो सगळं तुमच्या मुलीला विचारा. तेव्हा ऐश्वर्या उठते आणि म्हणते की डॅडा हे बघा, मी तेथे का आले होते हे सगळं सांगून झालेलं आहे. तर हे बघा डॅडा, पैशासाठी तुम्ही वाटेल ते करू नका, मी तुम्हाला सांगते. त्या चुका मी केलेल्या आहेत, त्या चुका तुमच्याकडून होऊ नये म्हणून मी तुम्हाला सावधान करते. माया मात्र तुम्हाला तिच्या तालावर नाचू नाही यासाठी मी तुम्हाला अलर्ट करत आहे. सयाजी ऐकायला तयारच नसतो. सयाजी आता ऐश्वर्यावरच ओरडतो आणि म्हणतो की हे बघ, हा सयाजीराव विखे पाटील आहे, त्यामुळे आता तू माझ्या विरोधात जाऊ नको. मात्र माझ्या तालावर दुसऱ्यांना नाचवत असतो हे लक्षात ठेव. मला नाचवणारा अजून कधी पैदाच झालेला नाही हे लक्षात ठेव. त्यावेळेस आता ऐश्वर्या म्हणते की गेल्या कित्येक वर्षे हाच ओव्हर कॉन्फिडन्स मी सुद्धा टॅली केला होता. सगळ्यांना मात्र मी माझा मास दाखवलेला होता. शेवटी मायाने माझे डोळे उघडले. आणि हे बघा डॅडा, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच सांगते की ती माया मात्र विश्वास ठेवण्याची जोगी नाही. ती तुमचा अगदी खूप मोठा विश्वासघात करेल. तेव्हा आता सयाजी ऐश्वर्यालाच बोलतो, तू तर माझ्या पोटच्या पोरीने विश्वासघात केलेला आहे, ती तर परकेची आहे, मग तिची काळजी मी का करू. तेव्हा आता ऐश्वर्या विचारते की अहो डॅडा, मग तुम्ही मायाची मदत करण्यासाठी तिकडे का गेला होता. ते मात्र जानकीच्या एवढ्याशा मुलीला ओवीला किडनॅप करून ठेवलेला आहे आणि तुम्हाला मात्र काहीच कसं वाटत नाही. तर त्यावरती कावेरी काकू आता ऐश्वर्याला म्हणतात की अगं तू कुणाशी बोलतेस, यांच्याशी. अगं ह्या माणसाला काय वाटणार आहे, याचं मन तर दगडाचं आहे. तेव्हा आता सयाजी कावेरी काकूर ओरडतो की किती वेळेस सांगितलं की मध्ये मध्ये बोलायचं नाही, नाहीतर तुमची जीभ आसडून ठेवेल.
कळले ना तुम्हाला आता सर्व. सतत मात्र त्या रणदेव्यांची पालखी सोयीच्या समोर अगदी वाजवत असतात आणि तिला सुद्धा अगदी तुमच्यासारखंच बनवून ठेवलेलं आहे. तर पण नाही, आता मात्र ह्या ऐश्वर्याला हिची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. तर म्हणून आता तो ऐश्वर्याच्या हाताला धरतो, तिला हिसकावत घेऊन जात असतो. आता ऐश्वर्या ओरडत आहे की डॅडा प्लीज मला सोडा, काय करतात तुम्ही. कावेरी काकू सुद्धा ओरडते आणि सयाजीराव मात्र आता ऐश्वर्याला अगदी रूम मध्ये ढकलून देऊन कोंडून घेतो. आता कावेरी काकू ओरडतात की अहो काय करतात तुम्ही, अहो तुमचं काय चाललेलं आहे. तेव्हा सयाजी रागाने बाहेर जातो. ऐश्वर्याला आता खूप टेन्शन येते की जानकी तिकडे गेली की काय, आता काय होईल. तर इकडे जानकी आणि माया हे दोघीमध्ये झटापट सुरू आहे. जानकी जोरात मायाला आता ढकलून देते आणि ओवीकडे धावते. तेव्हा आता माया पुन्हा जानकीला पकडते. आता मात्र जानकीच्या तोंडावरती मारते. जानकी मात्र त्या तारीवर जाऊन पडते, जिच्या डोक्याला लागते. माया पुन्हा तिच्यावर हल्ला करणार, तोच लगेच जानकी बाजूला होते. एकमेकींना खूप मारत असतात, खूप मारामारी दोघीमध्ये होत असते. त्याच वेळेस मात्र जानकी आता मायाच्या अगदी बुक्या म्हणजे तोंडावर मारते आणि माया मात्र पोत्यावर जाऊन पडते. आणि तेथे मात्र आता एक चाकू तिला दिसतो. तो सुराग घेऊन मात्र ती जानकीला मारायला येते. जानकी मात्र आता आपल्या ओवीसाठी खूप रडत असते. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मायाने मात्र जानकीच्या पोटात चाकू खुपसलेला असतो. त्याच वेळेस मात्र आता ऋषिकेश तेथे येऊन पोहोचतो. आता ऋषिकेश तेथे येऊन पोहोचल्यानंतर आता बघतो तर काय, खूप मोठा एक ऋषिकेशला धक्का बसलेला असतो. आणि आता अवंतिका फोन करते की दादा वहिनी तुमच्या सोबत आहे का, बोला ना काय झालं. तेव्हा आता ऋषिकेश खूप रडत आहे. सर्वांना एक प्रकारचं खूप टेन्शन आलेलं आहे. आणि आता ऋषिकेश मात्र जानकीला घेऊन हॉस्पिटलला येतो. जानकीची अवस्था खूप क्रिटिकल असते आणि जोरात आता ऋषिकेश जानकी असं ओरडतो, कारण जानकीचे आता पूर्णपणे श्वास बंद झालेला आहे. आता ऋषिकेशला असं वाटतं की जानकी गेली म्हणून. तेव्हा आता तो मोठ्याने ओरडतो की जानकी. तेव्हा आता मित्रांनो, पुढे नक्की काय होतं, जानकी सुखरूप कशी वाचते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.